तर या ठिकाणी आणखी एक स्वागत समारंभ होतोय. आमचे लाडके सुधीर भाऊ जाधव यांचं स्वागत करतील. पांडे इन्स्पिरेशनचे सर्वेसर्वा राजजी पांडे यांच्या हस्ते स्वागत केलं जाईल. सुधीरजी भाऊ यांचं यायचं. सुधीरजी भाऊ स्वागत केलं जाईल. तर चला दोन्ही पंच आलेले आहेत मैदानामध्ये. स्ट्राईकला पंच म्हणून काम पाहतील ते बारक्या कांबळे नॉन ठेवले असलेले विशाल फदाले. तर यानंतर आणखी एक स्वागत केलं जाईल. पांडे इन्स्पिरेशनचे मालक राजजी पांडे यांचं स्वागत केलं जाईल. श्री शांतारामजी म्हात्रे यांच्या हस्ते राजजी पांडे यांचं स्वागत केलं जाईल. म्हात्रेजी यांच्या हस्ते आपण पाहतो लाईव्हच्या माध्यमातून स्वागत समारंभ या ठिकाणी पार पडतोय. धन्यवाद. तर सामन्याला सुरुवात होते. श्रेयस इलेव्हन यांच्या वतीने सलामी जोडी मैदानामध्ये दाखल. एका बाजूला रायगडचा स्टार खेळताना दिसेल डावा हाताचा फलंदाज सुनील चावरी. नॉनशैलीला रोशन म्हात्रे. पहिला चेंडू प्रशांत ली यांचा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. मिड विकेटच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळणार. चांगली सुरुवात वैयक्तिक संघाचा खातो मात्र खोलतो या ठिकाणी सुनील चावरे. तर पायचा आता मात्र प्रथमचा स्टाईलला खेळतो मात्र रोशन म्हात्रे. ज्या खेळाडूची पूर्ण कामोट वास्य वाट बघत असतात चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये, ज्याची ओळख आहे या कामोटे नगरीमध्ये, रायगडचा आणखी एक स्टार रोशन म्हात्रे स्टाईलला खेळताना. तर पायचा प्रशांत ली यांचा पुढचा चेंडू रोशनला फुलटा प्रकार चेंडू फाईन लेगच्या दिशेने त्या ठिकाणी जातो चेंडू. एक धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करता दोन्ही फलंदाज आणि 2 धावा पूर्ण करता या ठिकाणी. संघाची धाव संख्या होती ती 3. प्रथमतः फलंदाजी करताना श्रेयस इलेव्हन कामोटे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली ती मात्र प्रशांत ली यांची. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले, पूर्णपणे बांधून ठेवले. एका बाजूला रोशन तर दुसऱ्या बाजूला सुनील चावरे यांना. तर पायचा फुलचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा 16-17 पावलांचं रनअप घेऊन पंचांनी डाव्या बाजूने राईट आर्मवर विकेट मारा करेल. आकुटापे चेंडूला भिरकावून दिलं. त्या ठिकाणी पाहायचंय संधी हाय झेल घेण्याची आणि मला वाटतं मोठा धक्का रोशन म्हात्रे यांच्या स्वरूपात मिळतो. पहिला धक्का तो मात्र श्रेयस इलेव्हन संघाला कुठेतरी वाटत होते. की काय पाणी पुरवायचंय पंचांना. बारक्या पाणी पाणी पुरवायचं या ठिकाणी फलंदाजांना. कुठेतरी वाटत होतं रोशन म्हात्रे फलंदाजी करताना मोठमोठी फटकेबाजी करेल आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवेल, पण तसं काही घडलं नाही. चांगला वेगवान गोलंदाज प्रशांत ली, वेग होता गोलंदाजाला. फुलटा प्रकार चेंडू मात्र होता आणि मोठा फटका मारण्यामध्ये बाद मात्र होतो हा रोशन आणि मोठा धक्का बसतोय श्रेयस इलेव्हन संघाला. ना आता मात्र जातोय तो फलंदाजाला. स्वतः कर्णधार कॅप्टन कुल म्हणून ज्या नावाची ओळख आहे तोच हा फलंदाज परेश म्हात्रे स्टाईलला खेळेल प्रथमतः. तो पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल. आपल्या संघासाठी एक मोठी जबाबदारी असेल त्याच्या खांद्यावरती. स्वतः कर्णधार जबाबदारी घेऊन गेला मैदानामध्ये आणि त्याला साथ मात्र देईल नॉयटेकला सलामीवीर सुनील चावरी. तर पाहायचं प्रशांत ली यांचा पुढचा चेंडू. प्रथमतः स्टाईलला खेळणारा फलंदाज कॅप्टन कुल परेश म्हात्रे याला. तर पाहायचंय चांगला चेंडू खोलवर पडे चेंडू, परंतु चेंडू डाव्या एसटीचा भारचा जाणारा म्हणून पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवता हा खराब चेंडू. या अवंत धावांची संघाची धावसंख्या मात्र होते ती 4. पहिलं षटक चालू असताना अतिशय धीम्या गतीने धावसंख्या होताना दिसते ती मात्र श्रेयस इलेव्हन संघाची. कुठेतरी चांगली गोलंदाजी होताना दिसते ती मात्र प्रशांत ली यांच्या मार्फत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 3 चेंडू हाताळले. 3 चेंडूमध्ये 1 गडी बाद 4 धावा दिल्यात. पुन्हा एकदा खोलवर पदे चेंडू. त्या ठिकाणी पंचांकडे दाद मागतायत. ब्लॉक पदे चेंडू होता. चेंडू काही समजला नाही तो परेशाला. चेंडू मात्र जातोय तो विकेट किपर स्वप्नील दरेकर यांच्या हातामध्ये. थोडीशी चर्चा नक्कीच होणार दोन्ही पंचांमध्ये. ब्लॉक पदे चेंडू होता.
बॅटची एज लागली की नाही याच्याबद्दल नक्की विचार विनिमय होईल, आमच्यापर्यंत निर्णय पोहोचेल आणि हा नॉट आउट. चांगलं डिसिजन म्हणावं लागेल दोन्ही पंचांचं. दोन्ही पंच जे लागले दोन्ही नावाजलेले खेळाडू आहेत. एका बाजूला विशाल पाजाले दुसऱ्या बाजूला बारक्या कांबळे. ते पुन्हा एकदा प्रशांत तयार. समोर असलेला फलंदाज परेश म्हात्रे यांना थोडंसं धाव घेताना अडथळा मात्र येतोय तो प्रशांतला. पाहायचं पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजीला. 16-17 पावलाचं रनअप घेऊन एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे तोच हा प्रशांत ली या नावाने प्रसिद्ध आहे पूर्ण कामोट्यामध्ये. तर पाहायचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ब्लॉक पद्धती चेंडू. वारंवार खोल पद्धतीचा चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र ली पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवले आपल्या गोलंदाजीने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली ती मात्र ली यांची. मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे बांधून ठेवले ते मात्र सुनील चावरे आणि परेश म्हात्रे याला. याआधी एक विकेट पण प्राप्त करून दिला आपल्या संघासाठी. रोशन म्हात्रे सारखा मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी झाला होता तोच हा ली प्रशांत ली. तर पाहायचंय पुन्हा एकदा आता माझ्या स्टाईलला खेळतील ते सुनील चावरे. रायगडचं आणखी एक मोठं नाव. चांगला चेंडू खोलवर चेंडू त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळणार आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या मात्र होते ती 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 6. अतिशय धीम्या गतीने सुरुवात म्हणावं लागेल ती मात्र श्रेयस 11 संघाची. प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती परंतु त्या निर्णयात साजेशी अशी फलंदाजी मात्र झाली नाही आतापर्यंत. 6 चेंडू फेकले गेले पहिल्या षटकामध्ये. 6 धावा जमवण्यामध्ये यशस्वी ठरले ते मात्र श्रेयस 11 संघाचे खेळाडू. एक घडी मात्र गमावा लागला तो रोशन म्हात्रेंच्या स्वरूपात. येथून पुढे येणारे असतील ते 18 चेंडू आणि 18 चेंडूवरती मात्र आक्रमण करावं लागेल. ते खेळत असलेले फलंदाज सुनील चावरी आणि परेश म्हात्रे याला. तर पाहायचं आणखी वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतोय आणखी एक वेगवान गोलंदाज संकेत. हाही एक नावाजलेला गोलंदाज आहे. तर पाहायचं त्या समोर असे रायगडचा स्टार सुनील चावरी कशा प्रकारे गोलंदाजी करेल सुनील याला. पहिला चेंडू आखून टप्प्यात चेंडू त्या चेंडूला भिकावून दिलंय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स 4 धावांसाठी. चांगला चेंडू होता तेवढा चांगल्या प्रकारे खेळून काढलाय तो मात्र सुनील चावरे यांनी आणि चेंडूला मात्र सीमेरेषेवर रस्ता दाखवतोय. या 4 धावांनी संघाला थोडासा आकार लागतोय धावसंख्येला. संघाची धावसंख्या मात्र होते ती 10. दुहेरी आकड्यात पदार्पण करतात ते श्रेयस 11 संघाचे खेळाडू. आतापर्यंत धावसंख्या होते ती 10. एक गडी बाद 10. तर पाहिजे पुन्हा एकदा संकेत तयार असेल गोलंदाजीला. पहिल्या चेंडूवरती चांगला समाचार घेतला तो सुनील याने. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायचंय. चेंडू मात्र जातो विकेट किपर स्वप्नील यांच्या हातामध्ये. अपील केला जातोय पंचांवर मात्र काहीच परिणाम नाही. या ठिकाणी अपील फेटाळलं जाते आणि चेंडू मात्र जातो तो निर्धाव. चांगलं कमबॅक पाहायला मिळतं संकेत यांच्या गोलंदाजी मार्फत. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा जोरदार फटका मारला आहे त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक दिसतोय आपल्याला सर्वेश. एक धाव तो मात्र नक्की मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षक आहेत सर्वेश. क्षेत्ररक्षकामध्ये ज्याचं नाव आहे त्या ठिकाणी एक धाव तर नक्कीच मिळणार. आणि संघाची धावसंख्या होती आतापर्यंत 11. एक गडी बाद 11. या ठिकाणी कोकण सुपुत्र वेगाचे स्वार कोकण एक्सप्रेस म्हणून ज्यांना ओळखला तो अमोल नहरारी यांचं इथे आगमन होतंय. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. तर पाहायचंय स्टाईलला खेळतील ते परेश म्हात्रे. समोर गोलंदाज आहे तो दुसरं षटक घेऊन तो मात्र संकेत अजूनपर्यंत जखडून ठेवलं फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून. या आधी षटक ठातळलं होतं तर मात्र ली याने. जोरदार फटका पॅडल स्लिप केला या ठिकाणी. चेंडू मात्र जातो 6 धावांसाठी. देखना फटका. क्रिकेटच्या यादीमधला सौंदर्याचा हा फटका पाहायला मिळतोय तो परेश म्हात्रे यांच्या बॅटमधून. काय फटका होता. अप्रतिम फटका. या फटक्याने धावा मिळतात 6. 6 धावांनी संघाची धावसंख्या मात्र होती 17. एक गडी बाद 17. तर पुन्हा एकदा
संकेत पुढचा चेंडू घेऊन परेश म्हात्रे यांना जोरदार फटका मारलाय त्या ठिकाणी पाहायचं लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातो प्रताप येतो बॉलच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळणार एका धावेवर समाधान मानायला लागेल परेशला एक एक धाव जमवताना दिसतो परेश जास्तीत जास्त स्ट्राईक सुनील चावडे यांच्याकडे ठेवायला बघतोय पुन्हा एकदा संकेत पुढचा चेंडू घेऊन जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता सुनील यांचा आणि या ठिकाणी मला वाटतं निर्धाव चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय षटक संपतंय यानंतर आणखी एक स्वागत समारंभ आपण स्वागत समारंभ घेतो एक नावाजलेला गोलंदाज कामोठ्या नगरीमधलं ज्याने रायझिंग स्टारचं नेतृत्व करतोय तो आतापर्यंत तो गोलंदाज रायझिंग स्टारचा नितीन पवार यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल ते सुनील भोसले यांच्या हस्ते श्री गणेशाचे खेळाडू सुनील भोसले यांच्या हस्ते स्वागत केलं जाईल रायझिंग स्टारचा गोलंदाज नितीन पवार यांचं यायचंय नितीन पवार जे या ठिकाणी स्वागत समारंभ केला जातोय या ठिकाणी आगमन होते आपल्या कामोठे असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री सागरदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होते मी त्यांना विनंती करेन मंडळातर्फे त्यांनी यायचंय पॅव्हलियनमध्ये आसनास्त व्हायचंय तर पाहायचं या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 9च्या सरासरीने धावसंख्या होती ते 18 एक गडी मात्र बाद झालाय वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक मात्र घेऊन येतो तो गोलंदाज प्रताप समोर मात्र फलंदाज असेल तो कॅप्टन कुल परेश म्हात्रे तर पहिला चेंडू प्रताप यांचा परेश यांना जोरदार फटका मारलाय पाहायचाय चेंडू खाली संतोष पाल धावताना दिसतोय एका बाजूला निखिल दुसऱ्या बाजूला प्रताप तिन्ही षटकांच्या मधून हा जाणारा चेंडू आणि तोपर्यंत बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता परेश यांचा पण तो प्रयत्न कुठेतरी फसला चेंडूनी उंच जास्त गाठली होती लांबी कमी होती त्यामुळेच की काय जवळच्या क्षेत्रामध्ये चेंडू पडला आणि त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी 2 धावा धावून पूर्ण केल्या तर पायचा कुठेतरी आक्रमण घेण्याचा प्रयत्न दिसतो तो मात्र परेश यांचा पहिल्या चेंडूवरती प्रयत्न केला होता थोडासा प्रयत्न फसला 2 धावा तर नक्कीच मिळाल्या तर पुन्हा एकदा पायचं प्रताप तयार चांगला चेंडू खोलवर पद्धती चेंडू ब्लॉक पद्धती चेंडू म्हणावं लागेल प्रताप यांचा चेंडू काही समजला नाही तो मात्र परेश याला आणि चेंडू मात्र जातोय तो निर्धाव पुन्हा एकदा तयार असेल तो प्रताप पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू काही समजत नाही वारंवार बीट होत आहेत ते मात्र परेश पूर्णपणे जगटून ठेवलेले प्रताप याने तर या ठिकाणी आगमन होते आमचे सर्वांचे लाडके अष्टपैलू गणेशजी कटके मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत बसायचंय पुन्हा एकदा तोच चेंडू खोलवर पद्धत चेंडू चांगला सन्मान मात्र देतो तो परेश या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळेल एका धावून धाव संख्या होते ते आतापर्यंत 21 पूर्णपणे गोलंदाजी चांगल्या प्रकारे बघायला मिळाली ते आतापर्यंत माऊल इलेव्हन संघाच्या बाजूने मोठमोठ्या फटक्यापासून पूर्णपणे जखडून ठेवले ते मात्र श्रेयस इलेव्हन सारख्या बलाढ्य संघाला कुठेतरी वाटत होते की श्रेयस इलेव्हन संघाचे खेळाडू मोठमोठे फटकेबाजी करून संघाला साहजिक अशी धावसंख्या उभी करतील पण तसं काही घडलं नाही पूर्णपणे बांधून ठेवले ते मात्र माऊल इलेव्हन संघाच्या खेळाडूने चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते ती मात्र माऊल इलेव्हनच्या बाजूने तर पुन्हा एकदा प्रताप तयार असेल थोडासा अडथळा येतोय त्या ठिकाणी खेळ थांबला गेला हवेचा जोर आणि हवेच्या जोराने थोडासा स्टंपमध्ये पण थोडा प्रॉब्लेम स्टंप पडतायत तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात शाईला खेळ रायगडचा एक स्टार खेळाडू ज्याचं नाव आहे रायगडमध्ये सुनील चावडी आपण नेहमीच या खेळाडूला मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळताना बघतोय आणि तोच खेळाडू या ठिकाणी दाखल होताना दिसतोय श्रेयस इलेव्हन संघाच्या बाजूने खेळताना त्याला सामना करतील तो मात्र गोलंदाज प्रताप पुढे सरसावला चेंडूला दिशा दिल्या चेंडू जातोय त्या ठिकाणी निखिल येतोय जेल खाली निखिल अशा प्रकारची चूक कधीच करणार नाही अप्रतिम झेल पाहायला मिळत होतो निखिल यांच्या मार्फत आणि संघाला मिळालेला हा दुसरा धक्का सुनील चावडे यांच्या मार्फत संघाची धावसंख्या होती ते 21 या धावसंख्येवर दुसरा धक्का मोठा धक्का बसतो तो मात्र श्रेयस इलेव्हन संघाला
पूर्णपणे बांधून ठेवले, जखडून ठेवले ते श्रेयस इलेव्हन संघाच्या खेळाडूंना. पाहायचंय सुनील चावरी बाद होत आहेत. त्यानंतर आता नवीन फलंदाज जातो मैदानामध्ये, तो मात्र सुमित. हा एक मोठा फलंदाज आहे, चौफे फटकेबाजी करण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे तोच हा फलंदाज दाखल होतोय. स्ट्राईकला खेळताना दिसेल आपल्याला सुमित. जबाबदारी असेल संघाची, इथून पुढे कुठून तरी धावा जमावा लागतील या दोन्ही फलंदाजांना. एका बाजूला परेश तर दुसऱ्या बाजूला सुमित. तर पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करेल तो मात्र प्रताप. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आणि या गोलंदाजीच्या जोरावर पूर्णपणे बांधून मात्र ठेवलं ते श्रेयस इलेव्हन संघाला. धावसंख्या होती ते 21, 2 गडी बाद 21. तिसरं षटक चालू असताना प्रताप तयार. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू मात्र जातो निर्धाव. विकेट किपर स्वप्नील दरेकर यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतो. या निर्धाव चेंडूने मात्र षटक संपतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय, 18 चेंडूचा खेळ संपतोय. या ठिकाणी धावसंख्या मात्र होती ते 21, 2 गडी बाद झाले. येणारे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूवरती आता पाहायचं आपण यापुढे किती धावा जमवतील ते मात्र श्रेयस इलेव्हन संघाचे खेळाडू. धावसंख्या आतापर्यंत झाली ती 21. तर पाहायचंय काय पाहिजे. तर चला टीम मीटिंग घेऊ नका, लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. माऊली इलेव्हन संघाच्या कर्णधाराला विनंती असेल वारंवार जास्तीत जास्त टीम मीटिंग करू नका, बरेचसे सामने खेळवण्यात येणार आहे. तर नक्कीच या 6 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा रोखाव्या लागतील आणि त्या धावा रोखण्यासाठी नक्कीच गोलंदाज मात्र येतोय. तो गोलंदाज जय बायकर, आणखी एक मोठं नाव गोलंदाजामध्ये, तोच हा गोलंदाज जय बायकर. तर पायचा समोर मात्र आहे त्याचा सामना करायला तो मात्र कॅप्टन कुल परेश म्हात्रे, रायगडचं आणखी एक मोठं नाव, तोच हा खेळाडू परेश म्हात्रे. तो पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल. जय तयार असेल, पहिला चेंडू परेशला, उजव्या भारतात जाणारा चेंडू, खराब चेंडू. पंच बारक्या कांबळ्यांचा इशारा होतो आमच्यापर्यंत. या अवंत धावेने संघ मात्र जातोय 22 धावसंख्येवरती. पहिला चेंडू होता जय याचा आणि पहिल्या चेंडूवरती कुठेतरी लाईन भरकटताना दिसतोय, कारण समोर तेवढाच मोठा फलंदाज उभा आहे तो मात्र परेश. आता मात्र आकुटापाय चेंडू, स्लो डिलिव्हरी बदल चेंडू होता, चेंडूला भिरकावून देतोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या होती 28. ज्या फटक्याची संघाला गरज होती ना तोच फटका येतोय तो मात्र परेश म्हात्रे यांच्या बॅटमधून. इथून पुढे अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल परेश याला आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्यासाठी, आणि ते दाखवून मात्र दिले तर परेशाने. जोपर्यंत परेश उभा आहे तोपर्यंत धावा बनणार नक्कीच. चांगला फटका पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून, एक देखना फटका होता, कव्हरच्या डोक्यावर मारलेला फटका होता. आकुटप्प्याचा चेंडू होता आणि चेंडूची पूर्णपणे पाहणी केलेली, चेंडूला मात्र भिरकावून दिलंय 6 धावेसाठी. 6 धावेच्या जोरावर मात्र थोडीशी धावसंख्या बदलताना दिसली आपल्याला. धावसंख्या मात्र झाली ती 28. तर पुन्हा एकदा जय तयार, समोर परेश. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागून चेंडू मात्र आता फाईन लेगच्या त्या दिशेने. एक धाव तर नक्की मिळणार, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावत येतो तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा धावून पूर्ण करतात. धावसंख्या होती 30, 2 गडी बाद 30. आता येणारे 4 चेंडू असतील या पहिल्या क्षेत्रामधले, आणि पहिल्या क्षेत्राचे 4 चेंडू बाकी असतील. पायचा 4 चेंडूवरती किती धावा जमवतोय हा परेश आपल्या संघासाठी. जोरदार फटका, आणि मला वाटतं या ठिकाणी चूक करून बसतोय. बॅट आदळते स्टंपवर, देखना फटका होता परंतु फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. विकेट आहे ना, हिट विकेट या पद्धतीने बाद होतोय. स्वतः आत्महत्या करून बसतोय तो मात्र परेश. फटका चांगला होता परंतु कुठेतरी नियंत्रण राहिलं नाही स्वतःच्या बॉडीवरती, आणि त्यानंतर बॅट मात्र स्टंपवर लागली आणि हिट विकेट पद्धतीने बाद होतोय तो परेश म्हात्रे. संघाला मिळाला हा 3रा धक्का 30 धावसंख्येवरती. तर पाहायचं आता त्याची जागा भरून काढण्यासाठी कोणता फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाज येतो तो मात्र चंदू.
कामोट्यामधले आणखी एक मोठं नाव चंदू हा एक फलंदाज आहे. मोठमोठे फटकेबाजी करण्यामध्ये तरबेज असलेला हा फलंदाज ज्याने पावसाळी क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा गाजवल्या याच मैदानावरती. तोच हा फलंदाज येतोय आपल्याला पाहताना दिसतोय 5व्या क्रमांकावरती. शेवटचे 3 चेंडू खेळण्यासाठी तर पाहायचं शेवटचे 3 चेंडू असतील. या 3 चेंडूवरती मोठं आक्रमण करावं लागेल ते मात्र चंदू याला. जय तयार असेल चेंडूसाठी. टप्प्याचा चेंडू फलंदाजाच्या डोक्यावर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा मात्र आमच्यापर्यंत येतो. हा खराब चेंडू अवंतर धाव दंडित केलं जातंय 1 बाउन्सने. ते मात्र गोलंदाजाला 1 धावेने संघाची धावसंख्या होती ते 31. पुन्हा एकदा जय तयार. फुलटाच प्रकार चेंडू स्ट्रेट डाय पद्धतीने खेळलेला फटका. त्या ठिकाणी प्रताप येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावेवर समाधान मानायला लागेल ते चंदू याला. वैयक्तिक खातं खोलतोय तो चंदू. सांगाय धावसंख्या मात्र होती 32. तर आता मात्र स्ट्राईकला खेळतो सुमित. बऱ्याचशा उशिरानंतर स्ट्राईकला येणारा हा फलंदाज चौफेर फलंदाजी करण्यामध्ये ज्याच्यामध्ये चांगला चेंडू म्हणावा लागेल तो जयाचा. चेंडू काय समोरला नाही तो सुमित याला वारंवार बीट करण्यामध्ये यशस्वी होतो तो मात्र जय. तर पाहायचा शेवटचा षटक असेल शेवटचा चेंडू असेल बाकी तो मात्र जयाचा कशा प्रकारे हाताळेल तो फलंदाज सुमित. पुढच्या प्रकार चेंडू होता त्या ठिकाणी झेल घेण्याची संधी होती सोपीला. चांगला प्रयत्न होता आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. 3ऱ्या पंचांची मागणी केली या ठिकाणी आणि हा बॉल चेक केला जाईल स्क्रीनवरती. आणि हा नो बॉल खराब चेंडू म्हणावा लागेल. यानंतरचा येणारा चेंडू हा फ्री हिट असेल आणि या ठिकाणी धावा मात्र होत आहेत त्या 34. नो बॉल शेवटचा चेंडू असेल फ्री हिट असेल संधी असेल ती मात्र चेंडू याला. तर पाहायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी करेल चेंडू. शेवटचा चेंडू असेल. जय तयार. जोरदार प्राड केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी. कुठेतरी या आधीच्या चेंडूवरती चूक करून बसला होता जय आणि त्याचाच की काय फायदा मात्र उठवला हा चेंडूने. संघाची धावसंख्या मात्र पोहोचवली ती 40 या धावसंख्येवरती. 41 धावांचं आव्हान असेल ते मात्र माऊली 11 संघाला. तर यानंतर होणारा सामना मोरे 11 विरुद्ध रायझिंग स्टार 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधाराने पॅव्हेलियन मध्ये यायचंय. रायझिंग स्टार विरुद्ध मोरे 11. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. परेश मात्रे विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. बरेचसे सामने व्हायचे आहेत. चला या ठिकाणी रायझिंग स्टार संघाचा कर्णधार दाखल झालाय. मोरे 11 संघाचा कर्णधार कुठे असतील तर ताबडतोब पॅव्हेलियन मध्ये यायचंय. मोरे 11 वारंवार विनंती केली जाईल आपल्याला. आणि आपण पाहतोय या ठिकाणी आयोजकांकडून सूचना येते जे स्टँड बांधलेले आपल्यासाठी तर प्रत्येक खेळाडून त्या स्टँड मधून आपले हे करायचं आगमन करायचंय त्या ठिकाणी बसायचंय. प्रत्येक संघाला विनंती असेल तर यायचं. या ठिकाणी मोरे 11 कर्णधार 2 मिनिटं दिले जातील आपल्याला नाहीतर दंडित करण्यात येईल. वारंवार पुकार केला जातोय आमच्यातर्फे. आयोजक रवी भगत यांच्याकडून सूचना आहे तुम्हाला. चला या अंबादास नाहीतर दंडित करण्यात येईल. लवकर चला जरा पटापट 1 मिनिट राहिलंय. तर चला आमचे मान्यवर गणेशजी कटके यांच्या हस्ते नाणेफेक केला जाईल. मी गणेशजी कटके यांना विनंती करतो यायचंय. आणि दोन्ही कर्णधार या ठिकाणी दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहतोय नितीन पवार असतील रायझिंग स्टारच्या कडून तर दुसऱ्या बाजूने अंबादास शिंदे येत आहेत. शेवटचे 30 सेकंद बाकी दिलेले होते वेळेच्या अगोदर पोहोचले.
मंडळातर्फे हार्दिक स्वागत अंबादास. चला नाणेफेक केलं जाईल. पाहायचंय आणखी एक मोठा सामना आपल्या समोर येणार आहे. मोरे 11 विरुद्ध रायझिंग स्टार. नाणेफेक केलं जातं आमचे मान्यवर गणेश कडके यांच्या हस्ते. तर पाहतोय गणेश कडके मान्यवर आमचे या ठिकाणी थोडीशी चर्चा करता दोन्ही कर्णधारांची आणि नाणेफेक केला जातोय. दरम्यान नाणेफेकीचा कौल मात्र लागतोय तो मोरे 11 यांच्या संघाच्या बाजूने. ताबडतोब मोरे 11 आपलं जे काही निर्णय असेल तो ताबडतोब आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तसेच आमच्या कामोठी असोसिएशन क्रिकेटचे कमिटीचे सदस्य आमचे लाडके अरविंद काका यांचं आगमन होतं या ठिकाणी. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. यायचंय अरविंदजी काका, असं नसतं व्हायचं या ठिकाणी. तर दरम्यान सामना सुरू होते. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. प्रथमतः फलंदाजी केली होती नाणेफेक जिंकून श्रेयस 11 संघाने अवघ्या 24 चेंडूमध्ये 40 धावांपर्यंत दखल मारली. 41 धावांचं उद्देश ठेवले ते मात्र माऊली 11 या संघासमोर. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. पाहायचंय दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज चांगले गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला नेहमीच, आणि नक्कीच सामना अतितटीचा होईल यामध्ये काहीच शंका नाही. तर चला परेश म्हात्रे यांना विनंती असे वारंवार जास्त टीम मीटिंग करू नका. या ठिकाणी बरेचसे सामने खेळवण्यात येणार आहे. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. कमीत कमी टीम मीटिंग करा. आम्हाला सहकार्य करत जा. चला आमच्या विनंतीला मान देऊन क्षेत्ररक्षण पागवताना दिसत आहेत ते मात्र परेश म्हात्रे या ठिकाणी कॅप्टन कूल क्षेत्ररक्षण लावून घेत आहेत. क्षेत्ररक्षण पांगवत आहेत. सलामी जोडी मैदानामध्ये तोपर्यंत दाखल होते. एका बाजूला सलामीवीर स्टाईलला खेळ तो मात्र संतोष पाल, दुसऱ्या बाजूला असेल तो कर्णधार स्वतः स्वप्नील दरेकर. तर पाहायचं वैयक्तिक पहिल्यांदा संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज मात्र श्रेयस 11 यांच्या बाजूने नफेज. रायगडची मोठमोठी नावं आपल्याला पाहायला मिळतात. मोठमोठे खेळाडू या दोन्ही संघामधून पाहायला मिळत आहेत. तर पाहायचं चला संतोष पाल स्टाईलला खेळ नॉन स्टाईलला स्वप्नील दरेकर. 41 धावा करायच्या 24 चेंडूमध्ये आणि ते आव्हान संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही सलामीवीर सज्ज मैदानामध्ये. तर पाहायचंय 41 धावा रोखण्यासाठी पहिलीच गोलंदाजी ज्या गोलंदाजीवर जबाबदारी सोपवली तो गोलंदाज मात्र येतोय नफेज. तर या ठिकाणी आपण पाहतोय आणखी एक आमचे कोकण सुपुत्र ज्यांना आम्ही नेहमीच मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळताना पाहतोय ते आमचे लाडके बंधू हर्षदजी तरवणकर यांचं आगमन झालंय. त्यांचं मग मंडळातर्फे हार्दिक स्वागत. तर पाहायचं सामन्याला सुरुवात होते. पंच बारक्या कांबळे यांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. सामन्याला सुरुवात. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार. नफीत पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. 8 धापावलं रन घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू चेंडूला दिशा दिली 4 धावांसाठी. चांगला फटका देखणा फटका पाहायला मिळाला पहिला चेंडूवरती संतोष पाल यांच्या बॅटमधून. चेंडूला मात्र पाठवलं थर्ड यांच्या दिशेने. वैयक्तिकाने संघाचं खातं मात्र या 4 धावेने खोलतोय तो मात्र संतोष पाल. एक मोठं नाव कामोट्यामध्ये चौफेर फलंदाजी करण्यामध्ये तरबेज असलेला हा फलंदाज सलामीला खेळताना दिसतोय तो मात्र संतोष पाल. चांगला फटका. तर पुन्हा एकदा नफीत तयार. फुलटाच प्रकार चेंडू होता. चेंडूला पाठवतोय त्या ठिकाणी मिडविकेटच्या दिशेने स्वतः रोशन मात्र येतो या ठिकाणी क्षेत्ररक्षण करायला. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी 4 धावा मिळणार होत्या त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. 2 धावा कुठेतरी वाचवल्या आपल्या संघासाठी. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण करावं लागेल ते श्रेयस 11 संघाला, कारण त्यांनी धावा बनवल्यात अतिशय कमी आहेत. 24 चेंडूमध्ये 40 धावा बनवल्या आहेत आणि त्याचा पाठलाग मात्र जलदरीतीने करताना दिसत आहेत ते मात्र माऊली 11 संघाचे खेळाडू. चांगला चेंडू होता. पूर्णपणे बीट झालाय तो मात्र या ठिकाणी संतोष पाल कमबॅक करताना दिसतोय नफीस आपल्या चेंडूने.
धावसंख्या मात्र कायम स्थिर, धावसंख्या होती ते 6. पहिलं षटक चालू असताना आपण पाहतो या ठिकाणी 41 धावांचा पाठलाग करतो हा संघ, तो म्हणजेच माऊली 11. चांगले फलंदाज पाहायला मिळतात या माऊली 11 संघामध्ये सुद्धा. तर पुन्हा एकदा नफीस तयार, जोरदार प्रहार केलाय, त्या ठिकाणी चेंडू येतोय बॉलच्या खाली आणि झेल बॉल मात्र होतोय संतोष पाल. मोठा धक्का, मोठा मासा गळ्याला लागतोय, तो संतोष पाल यांच्या स्वरूपात. अवघ्या 6 धावेवरती पहिला गडी बाद होतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले तर नफीसाने आणि त्या ठिकाणी 6 धावा मात्र दिल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि एक गडी मात्र बाद केला. संतोष पाल सारखा मोठा फलंदाज तंबूचा रस्ता पकडताना दिसतोय. आता मात्र फलंदाजी येईल संतोष यांची जागा घेण्यासाठी, तो मात्र प्रताप. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल नफीसाला आपल्या संघासाठी. जास्तीत जास्त डॉल बॉल घ्यावे लागतील, विकेट काढावे लागतील ते मात्र माऊली 11 संघाचे. आणि त्याच प्रकारचा प्रयत्न मात्र चालू आहे नफीसाचा. एक गडी बाद केला, एक यशस्वी गोलंदाजी म्हणावं लागेल तो मात्र नफीसाला. तर पाहायचंय येणारे 2 चेंडू असतील पहिल्या षटकामधील. सलामीला खेळ तो मात्र नौका फलंदाज प्रताप. तर प्रताप खेळताना दिसेल, स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला असेल तो सलामीवर फलंदाज स्वप्नील दरेकर. अजूनही एकही चेंडू खेळला नाही तो स्वप्नील. तर पाहायचा नफीस पुढचा चेंडू घेऊन नवीन फलंदाज प्रताप याला. खोलवर पद्धती चेंडू, अप्रतिम चेंडू, चेंडू मात्र जातो तो निर्धाव. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता तो नफीस यांचा. वारंवार बीट करता येते फलंदाजांना आपल्या गोलंदाजी मार्फत. तर मात्र नफीस, तर शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. जोरदार फटका मारला त्या ठिकाणी, चावडी आहेत स्वतः, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू जातोय. मात्र या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळते. संघाची धाव संख्या होती ते 7, एक गडी बाद 7. 41 धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय हा संघ माऊली 11 खेळताना दिसतोय. आता मात्र येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडू मध्ये 34 धावा करावे लागतील ते माऊली संघाला. तर पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करते ते श्रेयस 11 संघाचे खेळाडू. नक्कीच कुठेतरी धावा रोखाव्या लागतील, धारदार गोलंदाजी करावी लागेल ती मात्र श्रेयस 11 संघाच्या गोलंदाजांना. या आधीचं षटक हाताळलं होतं ते नफीसाने, चांगली गोलंदाजी केली, पूर्णपणे जखडून ठेवलं होतं तरी फलंदाजांना. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करत एक गडी बाद करून दिला आपल्या संघासाठी आणि धावा मात्र दिल्या त्या 7. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पाहायचं आता वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतोय तो मात्र नौपाडा एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा खेळाडू दुर्वेश गोवारी. या खेळाडूवरती पण मोठी जबाबदारी असेल, कुठेतरी फलंदाजांना जखडून ठेवावं लागेल. 18 चेंडूमध्ये 34 धावा करायच्या आहेत माऊली 11 संघाला. आणि या 34 धावा 18 चेंडूमध्ये 34 धावा रोखण्यासाठी गोलंदाजीची निवड केली ती मात्र परेश म्हात्रे यांनी. तो गोलंदाज येतोय दुर्वेश गोवारी. तर पाहायचं या ठिकाणी 16-18 पावलाचा रनअप घेऊन समोर सल्ला फलंदाज प्रताप याला. पहिला चेंडू नियंत्रण भरकटतोय, उजव्या बाहेर जाणार हा चेंडू, खराब चेंडू. पंच बारक्या कांबळे यांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. या अवंत धावेने संघाची धावसंख्या होती 8. पहिला चेंडू होता, पहिला चेंडू खराब चेंडू, खराब सुरुवात झाली ती मात्र दुर्वेश यांच्या गोलंदाजीला. कुठेतरी अशा प्रकारच्या धावा रोखाव्या लागतील ते श्रेयस 11 कामोठ्या संघाला जर विजय मिळवायचा असेल तर. पाहायचं पुन्हा एकदा दुर्वेश तयार असेल, समोर असलेला फलंदाज प्रताप याला. आता मात्र चांगला चेंडूला तेवढा चांगला सन्मानपूर्वक खेळला तो मात्र प्रताप याने आणि 1 धाव मात्र नक्की मिळते धावून. एका धावेने संघाची धावसंख्या होती ते 9. अतिशय धीम्या गतीने चाललेला हा खेळ. प्रथमतः फलंदाजी करत 40 धावा काढल्या होत्या तर मात्र श्रेयस 11 संघाने आणि 41 धावांसाठी पाठलाग करताना दिसतो हा संघ माऊली 11 संघ. आतापर्यंत धावसंख्या होती ते 9, एक गडी बाद 9. दुसरं षटक चालू असताना
तर पाहायचा आत्ता मात्र प्रथमता स्ट्राईकला जातो तो कर्णधार, स्वतः कर्णधार सलामीवीर फलंदाज स्वप्नील. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू म्हणावा लागेल दुर्वेशांचा. फसवा चेंडू निघाला या ठिकाणी. चेंडू मात्र जातो विकेट किपर परेश मात्र यांच्या हातामध्ये स्थिर राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती या ठिकाणी. मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे बांधून ठेवलंय या माऊली इलेव्हन संघाच्या खेळाडूला. ते मात्र श्रेयस इलेव्हन संघाच्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं नफीसाने. त्याच्या पावलावर पाऊल टाकून मात्र दुर्वेश चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा खोलो पद्धतीचा चेंडूला खोलून काढलाय आणि त्या ठिकाणी मात्र रोशन मात्र येतो झेल खाली. संघाला मिळालेला हा दुसरा धक्का. नवव्या धावसंख्येवरती चांगली गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते श्रेयस इलेव्हन कामोठे संघाच्या बाजूने. कुठेतरी वाटत होतं सहजरित्या धावसंख्या पार पाडतील माऊली इलेव्हन संघाचे खेळाडू. मोठमोठे फलंदाज, मोठमोठे नाव आहेत संघामध्ये, पण तसं काय अजूनपर्यंत घडलं नाही. आतापर्यंत पूर्णपणे जखडून ठेवले ते मात्र दुर्वेश आणि नफीसाने. संघाची धावसंख्या झाली ती 9, गडी मात्र बाद झाले ते 2. पहिला गडी बाद झाला होता संतोष पाल. त्यानंतर मात्र प्रथमतः स्टाईलला खेळायला आलेला हा फलंदाज स्वप्नील दरेकर बाद झाला. स्वतः कर्णधार तंबूचा रस्ता पकडतोय ना. आता मात्र फलंदाज येतो तो संकेत आणि प्रताप. या दोन्ही फलंदाजावरती मात्र मोठी जबाबदारी असेल. इथून पुढे कुठेतरी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी भरीव अशी कामगिरी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. आणि त्यासाठीच मैदानामध्ये दाखल होतो एक मोठी जबाबदारी घेऊन आपल्या खांद्यावरती तो संकेत. आणि आपल्या गोलंदाजीवरती मात्र स्वार झालेला दिसतोय आतापर्यंत दुर्वेश. रफ्तार वेगावरची स्वार होताना दिसतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दुर्वेशांच्या मार्फत. तर पुढचा चेंडू घेऊन दुर्वेश. पहिला चेंडू खेळताना दिसतोय तो संकेत. चांगला प्रकारचा फटका होता. रोशन मात्र येतो त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं थोप, एकच धाव मिळणार. एक धाव जमवताना दिसतात आपल्या संघाच्या विजयासाठी ते माऊली इलेव्हन संघाचे खेळाडू. आतापर्यंत धावसंख्या होती ती 10. दुहेरी आकड्यात पदार्पण करताना दिसतोय तो माऊली इलेव्हन संघाचे खेळाडू. आता मात्र येणारे चेंडू असतील ते 14 आणि गरज असतील ते 31 धावा. 14 चेंडू आणि 31 धावा. पाहायचे येणारे 2 चेंडू असतील या षटकामधील. दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. समोर फलंदाज आहे तो मात्र प्रताप. जोरदार प्रहार केलाय कव्हरच्या दिशेने. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र जातो 6 धावांसाठी. धावसंख्या मात्र होती ती 16. कुठेतरी या मोठ्या फटक्यापासून बांधून ठेवलं होतं ते मात्र माऊली इलेव्हन संघाच्या खेळाडूंना आणि ते पूर्णपणे पार पाडतोय तो मात्र प्रताप. अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला कव्हरच्या डोक्यावरून आणि 6 धावेने संघ मात्र पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे असतील ते 13 चेंडू आणि 25 धावांची गरज. 13 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा दुर्वेश तयार. पुन्हा एकदा जोरदार फटका. जोरदार प्रहार केला त्या ठिकाणी. पाहायचंय चेंडूने उंची जास्त गाठली, लांबी कमी, त्यामुळेच की काय या ठिकाणी झेल बाद होतोय. तिसरा धक्का बसतोय प्रथमेच्या स्वरूपात माऊली इलेव्हन संघाला. रोशन मात्र यांचं अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. 3 गडी बाद झालेत या ठिकाणी 16 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू मध्ये 25 धावा काढाव्या लागतील. पाहायचं कोणता असा गोलंदाज असेल तर 25 धावा रोखण्यासाठी येईल. आणि फलंदाज मात्र दाखल होतो मैदानामध्ये तो मात्र निखिल. हा एक फलंदाज आहे. चौपेर बाजूने खेळतो हा फलंदाज. त्यामुळेच की काय त्याच्या वरच्या क्रमांकावरती वर्णी लागले आणि तोच फलंदाज दाखल होतो मैदानामध्ये निखिल. मूर्ती लहान कीर्ती महान अशा प्रकारचा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. तर पाहायचं आपल्याला तिसरं षटक घेऊन कोण येतोय. तर नक्कीच या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलंय शिवशंभू विरुद्ध श्रेयस इलेव्हन. शेवटच्या षटकामध्ये अतिशय सुरेख कामगिरी करत फलंदाजांना जगटून ठेवलं होतं आणि विजयाचा शिल्पकार ठरला होता. तोच हा गोलंदाज येतोय
तिसरं षटक घेऊन जीवन भेंडे, आणखी एक मोठं नाव रायगड जिल्ह्यामधलं. तर पाहायचं आहे जीवन यांच्यावरती मोठी जबाबदारी असेल. 12 चेंडूमध्ये 25 धावा करायच्या असतील ते मात्र माऊली इलेव्हन संघाला. ते त्या धावा रोखण्यासाठी मात्र जबाबदारी घेऊन येतोय मैदानामध्ये डाव्या हाताचा हा गोलंदाज जीवन भेंडे. समोर मात्र फलंदाज असेल तो संकेतवरती मोठी जबाबदारी असेल. कुठेतरी आक्रमण स्वीकारावं लागेल ते संकेत याला. एक मोठी जबाबदारी घेऊन मैदानामध्ये दाखल झालेला फलंदाज गोलंदाज असेल तो मात्र जीवन यांचा पुढचा चेंडू. पहिला चेंडू ब्लॉकमधील चेंडू. अशा प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी नेहमी होतो तो मात्र जीवन. त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. ब्लॉकमध्ये चेंडू होता, यॉर्करमध्ये चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र त्रिफळ उद्ध्वस्त करतोय. कुठेतरी पूर्णपणे जखडून ठेवले माऊली इलेव्हन या संघाला, या श्रेयस इलेव्हन संघाने. वाटत होतं सहजरित्या धावा पूर्ण करतील, मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली श्रेयस इलेव्हनच्या बाजूने. आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे माऊली इलेव्हन संघाचं पूर्णपणे फलंदाज तंबूचा रस्ता पकडताना दिसतात आपल्याला. आतापर्यंत संघाला मिळालेला हा चौथा धक्का 16 या धावसंख्येवरती. आणि ज्या गोलंदाजाला ज्या कामगिरीसाठी बोलवलं होतं त्या तोच गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसतोय तो मात्र जीवन भेंडे. कुठेतरी 12 चेंडूमध्ये 25 धावा रोखायच्या होत्या आणि त्याच प्रकारची सुरेख कामगिरी करतोय आपल्या संघासाठी, म्हणजेच श्रेयस इलेव्हन संघासाठी. तो म्हणजेच हा गोलंदाज जीवन भेंडे. आणि आता मात्र जातोय फलंदाज नवीन प्रशांत ली. तर पाहायचं प्रशांत कशा प्रकारे फलंदाजी करेल. जीवन यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचे चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न होता प्रशांतांचा, परंतु कुठेतरी प्रयत्न फसतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जातो गलीच्या दिशेने. 1 धावेसाठी 1 धावेने संघ मात्र पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या होती त्या 17. आता मात्र येणारे 9 चेंडू असतील आणि 9 चेंडूवरती 24 धावा काढाव्या लागतील. 9 चेंडू आणि 24 धावा. अतिशय अटीतटीचा होणारा हा सामना. दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज चांगले गोलंदाज पाहायला मिळत आहेत. पाहायचंय कशा प्रकारचे बॅटल ठरेल. आता मात्र प्रथमच्या शाहीला खेळतो मात्र निखिल. जीवन यांचा पुढचा चेंडू निखिलला. पुन्हा याला ब्लॉक पद्धती चेंडू. वारंवार ब्लॉक पद्धतीने चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र जीवन. कुठेतरी धावा थांबवतो त्या ठिकाणी 2 धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीत करण्याचा प्रयत्न होता चेंडू यांचा. प्रयत्न मात्र फसलाय. अतिशय वाघाच्या चिपाळ्याने दोन्ही फलंदाज धावतायत. आपल्या संघासाठी 1-1 आणि 2-2 धावा जमा करतायत. संघाची धावसंख्या मात्र होते ते आतापर्यंत 19. 8 चेंडू 22 धावा. जोरदार फटका मारलाय. पाहायचं त्या ठिकाणी 1 धाव नक्की मिळणार. सुमित येतोय चेंडू खाली. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. 1 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 20. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 21 धावा. 7 चेंडू आणि 21 धावा. कुठेतरी मोठा फटका येणे गरजेचं आहे या शेवटच्या चेंडूवरती. तर पाहायचा स्टाईलला खेळतो तो प्रशांत ली. गोलंदाजी करेल तो मात्र एक रायगडचा स्टार जीवन भेंडे. तर पाहायचं जीवन समोर असलेला फलंदाज प्रशांत याला कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 7 चेंडू 21 धावा. फुलटा प्रकार चेंडू पॅडल स्वीप करताना दिसतो तो प्रशांत ली. या ठिकाणी फायनलच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव तर नक्की मिळणार. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. 1 धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. 1 धावेने संघाची धावसंख्या मात्र होती ती 21. येणारे असतील चेंडू 6 आणि गरज असेल धावांची ती मात्र 20. 6 चेंडू आणि 20 धावा. कोणता गोलंदाज असेल 6 चेंडूमध्ये 20 धावा रोकेल नक्कीच पाहावं लागेल. कॅप्टन कुल परेश मात्र नक्कीच त्या गोलंदाजी निवड करेल. तर पाहायचा कोणता गोलंदाज येतोय. 6 चेंडूवरती 20 धावा रोखायच्या असतील. थोडीशी टीम मीटिंग पण होताना दिसते. मोठा सामना चालू या ठिकाणी. या ठिकाणी एक आपल्या इथे रॉयल एंट्री होते. पनवेल टायगर ग्रुप अध्यक्ष मान्य श्री शंकरजी जाधव यांचं आगमन रॉयल एंट्री होताना दिसते या ठिकाणी. आम्ही त्यांचं स्वागत करतो मंडळातर्फे. शंकर भाऊ जाधव यांचं स्वागत मंडळातर्फे. तर पाहायचंय अतितटीचा सामना आपण पाहतोय. रोमांचक सामना पाहतोय. श्रेयस इलेव्हन विरुद्ध माऊली इलेव्हन यांच्यामध्ये 41 धावांचा पाठलाग करताना माऊली इलेव्हन संघ खेळताना दिसतोय. अतिशय
जकडून ठेवलं होतं. आता 6 चेंडूमध्ये 20 धावा काढायच्या आहेत. 6 चेंडूमध्ये 20 धावा रोखायच्या आहेत आणि 6 चेंडूमध्ये 20 धावा रोखण्यासाठी गोलंदाज येतोय अक्षय म्हात्रे. तर आणखी एक आमचे मान्यवर आमचे लाडके दादा पिंट्या दादा भगत यांचं आगमन होते. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. तर अक्षय म्हात्रे येते गोलंदाजीला. पाहायचंय 6 चेंडू 20 धावा. पहिला चेंडू जोरदार फटका मारा. ब्लॉक मध्ये चेंडू होता. चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजी मार्फत अक्षयाची. ज्या खेळाडूवर ज्या गोलंदाजावर विश्वास दाखवला परेश म्हात्र्याने त्यांनी चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. आता मात्र येणारे 5 चेंडू असतील आणि 20 धावांची गरज असेल. तर अक्षय तयार. समोर फलंदाज प्रशांत ली. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जातो थर्मॅनच्या दिशेने गल्लीच्या दिशेने. जीवन भेंडे धावताना दिसतात त्या ठिकाणी. बघता बघता 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या 2 धावे संघाची धावसंख्या होती ते 23. आता मात्र येणारे 4 चेंडू 18 धावा. 4 चेंडू 18 धावा. कोणता संघ सामना जिंकेल? 4 चेंडूने 18 धावा. पाहायचंय अक्षय म्हात्रे चांगली सुरुवात केली आपल्या गोलंदाजीला. तर पाहायचं कुठेतरी मोठा फटका मारावा लागेल तो प्रशांतला. फुलटॉस प्रकार चेंडू होता. चेंडूचा फायदा उठवता आला नाही प्रशांतला. दिशा मात्र दिली कव्हरच्या दिशेने. 1 धाव मात्र नक्की पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावेने संघ मात्र पोहोचतो 24 धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. फलंदाज खेळतो तो निखिल. निखिलला काहीतरी चमत्कार करावा लागेल या ठिकाणी. चांगला फटका देखना फटका पॉइंटच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय. पंचांचा इशारा तो आमच्यापर्यंत 4 धावांसाठी. 1 बाउन्स चौकार. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 13 धावा. कंपल्सरी 13 धावा कराव्याच लागतील. 2 चेंडू आणि 13 धावा. अतिशय धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली ती श्रेयस शिलेवल्या संघाच्या बाजूने. चांगली कामगिरी केली ती गोलंदाज नफीस दुर्वेश जीवन भेंडे. त्यानंतर आलेला हा अक्षय म्हात्रे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. 40 धावा असं वाटलं होतं सहजरित्या पूर्ण करते माहुली संघाचे खेळाडू. पूर्णपणे जकडून ठेवले. फुल टॉस प्रकारे चेंडूवर स्वार झाला आणि त्या ठिकाणी सुमित कुठेतरी चूक करतोय. झेल घेण्याची संधी होती. झेल सोडतोय आणि बघता बघता त्या ठिकाणी 3 धावा माफ करा 2 धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 30. आणि आता मात्र औपचारिकता बाकी. येणार असेल 1 चेंडू. धावा करायच्या लागतील त्या 11. 1 चेंडू 11. एखादा चमत्कारच हा सामना बदलू शकतो. एखादा 9 चेंडू आला त्यावरती षटकार चौकार लागला तरच सामन्यामध्ये बदल होऊ शकतो. तो पुढील चेंडू अक्षयाचा. जोरदार फटका आणि त्या ठिकाणी झेल मात्र बाद व्हावं लागेल. ते मात्र निखिलला आणि पुढच्या फेरीमध्ये मात्र दाखल होतोय हा संघ. तो आहे तो संघ श्रेयस 11. चांगली खेळी केली माहुली 11 संघाने. शेवटच्या चेंडू